विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपली शाळा जीके या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी MPSC पॅटर्ननुसार 30 संभाव्य प्रश्नसंचाची सिरीज सुरू केली आहे. त्यामधील आजचा 27व्या नंबरचा संभाव्य प्रश्नसंच सुरू आहे. या क्लासची फ्री PDF मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आजचा क्लास खूप महत्त्वाचा होणार आहे. यामध्ये GK GS वर सर्वात जास्त प्रश्न आपण घेतलेले आहे. मित्रांनो, आजच्या क्लासमधील एक पण प्रश्न मिस करू नका. बघूया आजचा महत्त्वपूर्ण प्रश्नसंच. प्रश्न क्रमांक पहिला आहे, मूत्रपिंडाद्वारे होणाऱ्या उत्सर्जन प्रक्रियेतील विविध क्रियांचा क्रम खालीलप्रमाणे असतो. मित्रांनो, आपल्याला क्रम विचारलेला आहे उत्सर्जन प्रक्रियेतील विविध क्रियांचा. तर यामध्ये लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. मूत्रपिंडात नेफ्रॉनद्वारे रक्ताचे सुरुवातीला गाळण होते, त्यानंतर आवश्यक घटकांचे पुनःशोषण केले जाते. शेवटी मित्रांनो, जे उरलेले टाकाऊ घटक असतात ते स्त्रावले जाऊन मूत्राद्वारे शरीराबाहेर उत्सर्जित केले जातात. ठीक आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. सुरुवातीला गाळणे, नंतर पुनःशोषण करणे, नंतर स्त्रावणे आणि शेवटी उत्सर्जन करणे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, नवजात शिशुला कोणत्या लसी सर्वात प्रथम दिल्या जातात. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. विज्ञान या घटकावर मित्रांनो आहार, रोग, आरोग्यशास्त्र या विषयावर आपण महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत. ठीक आहे. यामध्ये लक्षात ठेवा, बाळाच्या जन्मानंतर लगेचच 24 तासाच्या आत, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, बाळाच्या जन्मानंतर लगेच 24 तासाच्या आत क्षयरोग प्रतिबंधनासाठी BCG, ठीक आहे, BCG, नंतर कावीळ प्रतिबंधनासाठी हेपेटायटिस B आणि पोलिओचा पहिला डोस OPV 0 डोस दिला जातो. ठीक आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. BCG प्लस ओरल पोलिओ प्लस हेपेटायटिस B. ठीक आहे. लक्षात आलं ना. नवजात शिशुला कोणत्या लसी सर्वात प्रथम दिल्या जातात, तर लक्षात ठेवा BCG, ओरल पोलिओ आणि हेपेटायटिस B. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, HIV लागणाच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणते औषध वापरतात. ठीक आहे. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. यामध्ये लक्षात ठेवा, रिटोनाविर हे अँटीरेट्रोव्हायरल औषध असून ते HIV विषाणूंची वाढ रोखण्यासाठी वापरले जाते. पेनिसिलिन आणि रिफॅम्पिसिन ही अँटीबायोटिक्स जीवाणू संसर्गावर काम करते. ठीक आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. रिटोनाविर. ठीक आहे. HIV लागणाच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणते औषध दिले जाते मित्रांनो, तर रिटोनाविर हे औषध वापरले जाते. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4 आहे, शाकाहारी मेदांमध्ये डॅश डॅश असते व ते खोलीच्या तापमानाला डॅश डॅश असते. मित्रांनो, रिकाम्या जागा भरा अशा प्रकारचे देखील प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये येत असतात. यामध्ये लक्षात ठेवा, शाकाहारी स्त्रोतांपासून उदाहरणार्थ वनस्पती तेल हे झाले शाकाहारी स्त्रोत. यापासून मिळणारे मेद हे असंतृप्त मेदाम्ल असतात. ठीक आहे. हे मेद सामान्य खोलीच्या तापमानाला द्रव रूपात राहतात. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. असंतृप्त मेद आम्ल आणि द्रव्य. ठीक आहे. असंतृप्त मेद आम्ल द्रव्य. प्रश्न क्रमांक 5 आहे, उच्च रक्तदाबासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांचा सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे. ठीक आहे. क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे उच्च रक्तदाब आजार टाळण्यासाठी. तर यामध्ये लक्षात ठेवा, जागतिक आरोग्य संघटनेच्या, ज्याला आपण WHO असे म्हणतो, मार्गदर्शक तत्वानुसार उच्च रक्तदाब व हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी एका प्रौढ व्यक्तीने दिवसाला 5 ग्रॅमपेक्षा म्हणजे 1 चहाचा चमचा कमी मिठांचे क्षारांचे सेवन केले पाहिजे. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. 5 ग्रॅम प्रतिदिन. ठीक आहे. उच्च रक्तदाबासारखा आजार टाळण्यासाठी 5 ग्रॅम प्रतिदिन क्षारांच्या सामान्य सेवनाचा प्रमाण सेवन केले पाहिजे. ठीक आहे. 5 ग्रॅम प्रतिदिन एवढे. या पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6 आहे, दारिद्र्य निर्मूलन गरिबी हटाव. दारिद्र्य निर्मूलन, गरिबी हटाव आणि स्वावलंबन ही डॅश डॅश पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्ट होती. तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्या अर्थशास्त्र या विषयावर महत्त्वपूर्ण प्रश्न पाहत आहोत आपण. तर यात लक्षात ठेवा, 5व्या पंचवार्षिक योजनेत
कधी होती 5वी पंचवार्षिक योजना? तारीख विचारली जाते 1974 ते 1979. ठीक आहे, खूप वेळा तारीख विचारली जाते. गरिबी हटाव, दारिद्र्य निर्मूलन आणि आत्मनिर्भरता स्वावलंबन या 2 मुख्य उद्दिष्टांवर भर देण्यात आला होता. खूप वेळा विचारले जाते. लक्षात ठेवा, दारिद्र्य निर्मूलन ज्याला आपण गरिबी हटाव म्हणते आणि आत्मनिर्भरता या 2 मुख्य उद्दिष्टांवर भर कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये देण्यात आला होता? तर ती होती योजना मित्रांनो 5वी पंचवार्षिक योजना. तिचा कार्यकाळ किती होता? 1974 ते 1979. ठीक आहे, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जी 1974 ते 1979 पर्यंत होती. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7 आहे, राज्याचा पहिला कृषी आधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने तयार केला? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. राज्याचा पहिला कृषी आधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने तयार केला? यामध्ये लक्षात ठेवा, कर्नाटक राज्याने 2011 ते 2012 मध्ये भारतामध्ये सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प मांडण्याची सुरुवात केली होती. कोणत्या राज्याने मित्रांनो? तर कर्नाटक या राज्याने 2011 ते 2012 मध्ये. ठीक आहे, तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. कर्नाटक राज्याने 2011-2012 मध्ये भारतात सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प मांडण्याची सुरुवात केली होती सुरुवातीला. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या मित्र या संस्थेची पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? मित्र या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात असा हा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा, केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात मित्रा ठीक आहे, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन संस्थेची स्थापना झाली असून राज्याचे मुख्यमंत्री त्यांचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 मुख्यमंत्री. राज्याचे मुख्यमंत्री मित्र या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9 आहे, अविकसित देशात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी प्रामुख्याने डॅश 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 या पद्धतीचा वापर केला जातो. यामध्ये लक्षात ठेवा, अविकसित आणि विकसनशील देशामध्ये लोकांच्या उत्पन्नाचे व खर्चाचे अचूक आकडे उपलब्ध नसतात. त्यामुळे अशा देशात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी उत्पादन पद्धत अधिक सोयीची ठरते. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्पादन पद्धत. ठीक आहे, प्रामुख्याने उत्पादन ह्या पद्धतीचा वापर केला जातो. कशासाठी? अविकसित देशात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न आवडत असेल तर एक लाईक करत चला. तुम्ही नवीन असाल तर आपली शाळा जिकेला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या. तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा क्लास शेअर करा. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 10 आहे, अमेरिका, इंग्लंड या प्रगत देशात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी पद्धती प्रामुख्याने वापरली जाते. कोणती पद्धत प्रामुख्याने वापरली जाते अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. अमेरिका, इंग्लंड या प्रगत देशात. ठीक आहे, यामध्ये लक्षात ठेवा, प्रगत देशामध्ये कर प्रणाली मजबूत असते आणि लोकांच्या उत्पन्नाची नोंद व्यवस्थित असते. त्यामुळे अमेरिका, इंग्लंडसारख्या देशात उत्पन्न पद्धत प्रामुख्याने वापरली जाते. कोणती पद्धत? उत्पन्न पद्धत. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्पन्न पद्धत. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 11 आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदींचा संगम कोठे होतो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील जिल्हे व भूगोल या विषयानुसार मित्रांनो हे प्रश्न घेतलेले आहे. तर हे प्रश्न खूप महत्त्वाचे होणार आहे. यातला एकही प्रश्न मिस करू नका. लक्षात ठेवा, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस आणि इंदापूर तालुक्यातील सीमेवर असलेल्या नृसिंहपूर श्री क्षेत्र नृसिंहपूर येथे भीमा आणि नीरा नद्यांचा संगम होतो. ठीक आहे, भीमा आणि नीरा नद्यांचा संगम. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नृसिंहपूर. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12 आहे, भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, खूप प्रसिद्ध ठिकाण आहे भीमा कोरेगाव. खूप वेळा प्रश्न देखील आलेला आहे.
यामध्ये लक्षात ठेवा भीमा कोरेगाव हे ऐतिहासिक ठिकाण पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात भीमा नदीच्या काठावर आहे. कोणत्या नदीच्या काठावर आहे हा देखील प्रश्न खूप वेळा परीक्षेत येत असतो. भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर आहे तर भीमा नदीच्या काठावर आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुणे. ठीक आहे, पुणे जिल्ह्यात वसलेले आहे भीमा कोरेगाव. प्रश्न क्रमांक 13 आहे रांधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे. मित्रांनो धबधबा या विषयावर देखील खूप वेळा प्रश्न आलेले आहेत. लक्षात ठेवा रांधा धबधबा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीवर स्थित असलेला प्रसिद्ध धबधबा आहे. कोणत्या नदीवर आहे मित्रांनो रांधा धबधबा असा जर प्रश्न आला तर ते होईल प्रवरा या नदीवर. ठीक आहे, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्यात आहे रांधा धबधबा. प्रवरा नदीवर आहे रांधा धबधबा. प्रश्न क्रमांक 14 आहे नाशिक जिल्ह्यात येथे मिंग विमान निर्मितीचा कारखाना आहे. मित्रांनो नाशिक जिल्ह्यात डॅश डॅश येथे मिंग विमान निर्मितीचा कारखाना आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा नाशिक जवळील ओझोन येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HAL चा लढाऊ विमाने मिंग तयार करणारा दुरुस्ती करणारा प्रकल्प आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 ओझर. ठीक आहे, ओझर येथे हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड. ठीक आहे, नाशिक जिल्ह्यात ओझर येथे मिंग विमान निर्मितीचा कारखाना आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15 आहे सौताडा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा सौताडा हा प्रसिद्ध धबधबा आणि धार्मिक स्थळ बीड जिल्ह्यातील पटोदा तालुक्यात स्थित आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे बीड जिल्ह्यात आहे पटोदा या तालुक्यामध्ये येते. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 16 आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. यामध्ये लक्षात ठेवा वैनगंगा नदी मध्य प्रदेशात उगम पावून महाराष्ट्रात उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. ठीक आहे, वैनगंगा ही जी नदी आहे ती मध्य प्रदेशात उगम पावते आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते महाराष्ट्रामध्ये. तापी व नर्मदा पश्चिमेकडे तर कृष्णा पूर्वेकडे वाहतात. ठीक आहे, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 वैनगंगा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते तर वैनगंगा ही नदी वाहते. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आपला 17 चालू आहे. कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश डॅश यांनी निश्चित केली आहे. ठीक आहे, या प्रश्नामध्ये लक्षात ठेवा की कोकण किनारपट्टीची उत्तर सीमा दमणगंगा नदीने तर दक्षिण सीमा तेरेखोर खाडी नदीने निश्चित केली आहे. ठीक आहे, तेरेखोर आणि खाडी नदीने निश्चित केली आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 दमणगंगा व तेरेखोर नदीपर्यंत. मित्रांनो कोकण व उत्तर दक्षिण सीमा अनुक्रमे दमणगंगा ते तेरेखोर या नदीपर्यंत निश्चित केली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 18 आहे महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये डॅश डॅश मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते. ठीक आहे, महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये कोणती मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा दख्खनच्या पठारावरील बेसॉल्ट खडकाच्या विदारणातून काळी कापसाची रेगूर मृदा तयार झाली आहे जी सर्वाधिक भागात आढळते. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 काळी मृदा. ठीक आहे, महाराष्ट्राच्या पठारी भागामध्ये काळी मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते. मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या. एक लाईक देखील करा. अशा प्रकारचे प्रश्न मला तुमच्यासाठी आणण्यासाठी खूप सारे पुस्तकामधून मित्रांनो काढावे लागतात हे प्रश्न, त्यामुळे मेहनत करावी लागते. तर त्यासाठी एक लाईक देखील करा. तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा क्लास शेअर करा. हा आपला 27वा नंबरचा प्रश्नसंच सुरू आहे.
या अगोदरचे तुम्ही प्रश्नसंच बघितले नसेल तर ते देखील आपल्या चॅनलवर जाऊन बघून घ्या. ठीक आहे. यामध्ये लक्षात ठेवा हा प्रश्न आपला 19व्या नंबरचा आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न MPSC पॅटर्ननुसार तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क घालवून देऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळे याला लक्ष देऊन पहा, लक्ष देऊन ऐका. लक्षात ठेवा यामध्ये 2 ऑप्शन असतात अ आणि बी. आपल्याला यातलं योग्य अयोग्य असं निवडावं लागत असते. तर बघूया आपण हा प्रश्न 19व्या नंबरचा. अ मध्ये येते मालवण जवळील कुरटे बेटांवर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे. ठीक आहे. आणि ब मध्ये येते एलिफंटा लेणी घारापुरी बेटांवर आढळतात. ठीक आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, मी समजून सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला मालवणमधील कुरटे बेटांवर बांधला आणि रायगड जिल्ह्यातील घारापुरी बेटांवर प्रसिद्ध एलिफंटा लेणी आहे. तर हे पण बरोबर आहे आणि हे पण पर्याय बरोबर आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. अ आणि ब दोन्ही योग्य. ठीक आहे. अ आणि ब दोन्ही योग्य. मित्रांनो, आपल्याला सखोल माहिती अशा प्रकारची असणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला वाक्य ओळखता येतील. ठीक आहे. तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की अशा प्रकारचे प्रश्न मी ॲड करू का पुढच्या क्लासमध्ये, जेणेकरून तुमची जास्तीत जास्त अशा प्रकारच्या प्रश्नांवर रिव्हिजन होईल. ठीक आहे. मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20 आहे. खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मितीचं केंद्र नाही? ठीक आहे. ऊर्जा निर्मिती केंद्र नाही अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा उरण गॅस आधारित खापरखेडा व परळी औष्णिक विद्युत केंद्र ही ऊर्जा निर्मिती केंद्र आहेत. अंबरनाथ हे औद्योगिक शहर असून ते औष्णिक ऊर्जा केंद्र नाही. ठीक आहे. लक्षात ठेवा अंबरनाथ हे औद्योगिक शहर आहे परंतु ते औष्णिक ऊर्जा केंद्र नाही. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 अंबरनाथ. ठीक आहे. अंबरनाथ कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही? तर अंबरनाथ हे औद्योगिक शहर आहे. ठीक आहे. परंतु ते औष्णिक ऊर्जा केंद्र नाही. प्रश्न क्रमांक 21 आहे. संविधानाच्या 165व्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याची नियुक्ती कोण करतात? मित्रांनो, राज्यघटना व राज्यशास्त्र या विषयावर आपला हा प्रश्न आहे. राज्यघटनामधील हे सर्वच्या सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवा राज्यघटनेच्या कलम 165 नुसार राज्याच्या महाधिवक्त्याची ॲडव्होकेट जनरल ठीक आहे नियुक्ती राज्याचे राज्यपाल करतात. कोण करतात? राज्याचे राज्यपाल करतात. तो राज्य शासनाचा सर्वोच्च कायदेशीर अधिकारी असतो आणि त्याला विधिमंडळाच्या कामकाज भाग घेण्याचा देखील अधिकार असतो. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 राज्यपाल. ठीक आहे. संविधानाच्या 165व्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याची नियुक्ती कोण करतो? तर राज्यपाल हा महाधिवक्त्याची नियुक्ती करतो. महाधिवक्त्यासाठी कलम आहे 165. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आपला 22वा चालू आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती SC व जमातींसाठी ST साठी एकूण किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत? खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या 288 सदस्यांच्या विधानसभेत अनुसूचित जातींसाठी SC 29 जागा आणि अनुसूचित जमातीसाठी ST 25 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहे. अशा प्रकारे एकूण 29 + 25 बरोबर 54 विधानसभा मतदारसंघ या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. ठीक आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 54. ठीक आहे. 54 विधानसभा मतदारसंघ. यामध्ये लक्षात ठेवा SC साठी 29 आणि ST साठी 25. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 23 आहे. भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषविते? यामध्ये लक्षात ठेवा पंतप्रधान हे केंद्रीय मंत्रिमंडळाचे कॅबिनेट प्रमुख आणि वास्तव कार्यकारी प्रमुख असतात. कॅबिनेटच्या सर्व महत्त्वाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान पंतप्रधान भूषवतात आणि धोरणात्मक निर्णय देखील घेतात. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 पंतप्रधान. भारतीय कॅबिनेट बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितात? तर पंतप्रधान हेच भूषवितात. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 24. भारतामध्ये
कोणत्या राज्यात सर्वप्रथम लोकसेवा गॅरंटी अधिनियम 2010 लागू केला गेला? यामध्ये लक्षात ठेवा, नागरिकांना शासकीय सेवा ठराविक वेळेत मिळवण्याची कायदेशीर हमी देणारा लोकसेवा गॅरंटी अधिनियम लागू करणारे मध्य प्रदेश. ठीक आहे, मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले. कोणते? मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले. हा कायदा 18 ऑगस्ट 2010 रोजी लागू करण्यात आला होता. ठीक आहे, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश. कधी लागू करण्यात आला होता असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकते. तर 18 ऑगस्ट 2010 रोजी लागू करण्यात आला होता. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 25 आहे, विथ द पीपल या शब्दांनी कोणत्या देशांच्या संविधानाची सुरुवात होते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. विथ द पीपल या शब्दांनी म्हणते मित्रांनो कोणत्या देशाच्या संविधानाची सुरुवात होते? यामध्ये 2 पॉईंट दिलेले आहे. अ मध्ये भारत आहे आणि ब मध्ये अमेरिका आहे. तर आपल्याला हे निवडायचं आहे की कोणतं योग्य आहे आणि कोणतं अयोग्य आहे. यामध्ये लक्षात ठेवा, अमेरिकेच्या संविधानाची सुरुवात वी द पीपल ऑफ युनायटेड स्टेट, ठीक आहे, या शब्दांनी होते. वी द पीपल ऑफ युनायटेड स्टेट या शब्दांनी होते. भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेची प्रेमबल सुरुवात मित्रांनो याच धर्तीवर आम्ही भारताचे लोक म्हणजेच काय वी द पीपल ऑफ इंडिया अशी होते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही योग्य. अ आणि ब दोन्ही योग्य. भारताची पण वी द पीपल ऑफ इंडिया याच शब्दाने सुरुवात होते आणि अमेरिकेच्या संविधानाची सुरुवात देखील वी द पीपल याच शब्दाने होते. मित्रांनो पुढे शब्द लागले जाते वी द पीपल ऑफ युनायटेड स्टेट विथ द पीपल ऑफ इंडिया. ठीक आहे, तर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की भारताचा जो सरनामा आहे ज्यामध्ये या शब्दाचा उल्लेख आहे सुरुवातीला, तर तो सरनामा कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला आत्ताच सांगू शकता. प्रश्न क्रमांक 26 आहे, कानू सन्याल कशाशी संबंधित आहे? या मित्रांनो यामध्ये लक्षात ठेवा, कानू सन्याल हे भारतातील प्रसिद्ध कम्युनिस्ट नेते आणि नक्षलबारी शेतकरी उठावांचे मुख्य सूत्रधार होते. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये नक्षलबारी भागातून गरीब कष्टकरी आणि भूमिहीन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी चळवळ सुरू केली होती. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 कष्टकरी व शेतकरी चळवळ. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 27 आहे, जून 1908 मध्ये लोकमान्य टिळकांवरील खटल्यांच्या निषेधार्थ डॅश डॅश येथे कामगारांनी संप पुकारला. यामध्ये लक्षात ठेवा, लोकमान्य टिळकांना 6 वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर मुंबईतील कापड गिरणी कामगारांनी सलग 6 दिवस अभूतपूर्व राजकीय संप पुकारला होता. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 मुंबई. ठीक आहे, जून 1908 मध्ये लोकमान्य टिळकांवरील खटल्यांच्या निषेधार्थ मुंबई येथील कामगारांनी संप पुकारला होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. आपल्या मित्रांनो हे आधुनिक भारताचा इतिहास या घटकावर विषयावर प्रश्न सुरू आहेत, महत्त्वाचे प्रश्न सुरू आहेत. IMP प्रश्न असणार आहे. यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी प्रेरणा दिली होती? यामध्ये लक्षात ठेवा, यंग बंगाल चळवळीची सुरुवात हिंदू कॉलेजचे तरुण प्राध्यापक हेनरी व्हिवियन डेरोझियो यांनी केली होती. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना बुद्धी, प्रामाण्यवाद, स्वतंत्र आणि समतेच्या विचाराची प्रेरणा देखील दिली होती. ठीक आहे, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 हेनरी व्हिवियन डेरोझियो. ठीक आहे, यंग बंगाल या चळवळीत खालीलपैकी कोणी प्रेरणा दिली होती? तर हेनरी व्हिवियन डेरोझियो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 29 आहे, इसवी सन 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीवरून आग्रा येथे कोणी हलवली? मित्रांनो लक्षात ठेवा, या प्रश्नात खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. सिकंदर लोदी यांनी इसवी सन 1504 मध्ये आग्रा शहराची स्थापना केली. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आग्रा शहराची स्थापना कोणी केली? तर सिकंदर लोदीने केली. कधी केली? 1504 मध्ये. आणि 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीवरून आग्रा येथे देखील हलवली. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 सिकंदर लोदी.
पर्याय क्रमांक 3 सिकंदर लोदी. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 30 आहे, महात्मा गांधी व डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्यात पुणे करार कधी झाला? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पुणे करार या विषयावर आतापर्यंत मित्रांनो 100च्या वरती देखील प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये या घटकानुसार प्रश्न राहतोच. ठीक आहे. यामध्ये लक्षात ठेवा 24 सप्टेंबर 1932 तारीख खूप महत्त्वाची आहे. 24 सप्टेंबर 1932 रोजी येरवाडा मध्यवर्ती कारागृहात महात्मा गांधी आणि डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्यात ऐतिहासिक पुणे करार झाला. ठीक आहे. या कराराद्वारे दलितांसाठी दिलेले स्वतंत्र मतदारसंघ रद्द करून प्रांतीय व केंद्रीय कायदेमंडळात राखीव जागा वाढवण्यात देखील आल्या होत्या. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 1932 रोजी. तारीख होती 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करार झाला. कोणामध्ये झाला असा प्रश्न आला तर मित्रांनो महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचे अचूक उत्तर होईल. तर मित्रांनो हा आजचा आपला 27व्या नंबरचा प्रश्नसंच समाप्त झालेला आहे. आतापर्यंत तुम्ही टोटल 26वे प्रश्नसंच बघितले नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा आपल्या चॅनलवर जाऊन देखील थेट पाहू शकता. सोबतच तुम्ही टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या मित्रांनो. त्यावर तलाठी भरतीची मी अपडेट देत असतो. सर्वच परीक्षेची मी त्यावर अपडेट देत असतो. तलाठी भरतीसाठी स्पेशल आपल्या चॅनलवर मित्रांनो भूगोल विषयाचा सोबतच सामान्य ज्ञान विषयाचा, त्यामध्ये मराठी देखील इन्क्लूड आहे, राज्यशास्त्र या विषयाचा आणि मित्रांनो 1857चा उठाव हा देखील महत्त्वाचा व्हिडिओ आपण हे सर्वच व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे. ते तुम्ही बघितले नसेल त्यांची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा आपल्या चॅनलवर जाऊन देखील तुम्ही बघू शकता. या क्लासची फ्री PDF मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यावर या क्लासची फ्री PDF अवेलेबल करून दिली जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा क्लास शेअर करा. ठीक आहे. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. भेटूया मित्रांनो पुढच्या 28व्या नंबरच्या प्रश्नसंचांमध्ये. तोपर्यंत सातत्य ठेवा. जय हिंद. धन्यवाद.